पप्पा, बेटा 15 ऑगस्टला महात्मा गांधी कुठे होते? खूप महत्वाचा प्रश्न विचारलास बेटा की अनेकांना 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा ध्वजारोहण झालं होतं तेव्हा ज्या स्वातंत्र्य योद्ध्याने तब्बल 3 दशक स्वातंत्र्य युद्धाचा लढा संघर्ष चालू केला होता ते महात्मा गांधी कुठे होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बेटा. ज्या दिवशी 14 ऑगस्टला सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान म्हणून जेव्हा भाषण करत होते तेव्हा हे महात्मा गांधी कलकत्त्याच्या एका मुस्लिम घरामध्ये, हैदर मंजिल त्या घराचं नाव होतं, त्या हैदर मंजिल मध्ये एका फरशीवर शांतपणे झोपलेले होते. असं हे दृश्य होतं बेटा. महात्मा गांधी, तुला एक गोष्ट माहिती आहे की त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा प्रचंड दंगली देशामध्ये उसळल्या आणि सगळ्यात मोठी दंगल ज्याला कोलकाता दंगल असं म्हटलं जातं ही 1947 प्रचंड मोठी म्हणजे जवळपास 2 लाखाहून अधिक लोक असं म्हणतात की त्या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडले. तर हे महात्मा गांधी जे आहेत हे कलकत्त्याकडे निघाले होते आणि दरम्यान त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी जे वेगवेगळे पत्रकार आहेत ते त्यांना शोधत होते की महात्मा गांधी कुठे आहेत. बीबीसीचे एक पत्रकार होते ते त्यांच्या मुलाखतीसाठी जेव्हा त्यांना समजलं की हे कोलकात्याला आहेत, पत्रकार बीबीसीचा गेला आणि त्यांना म्हणाला मुलाखत पाहिजे, परंतु महात्मा गांधींनी त्यांना वेळ दिली नाही. त्यांचे जे सहकारी होते त्याच्या मार्फत त्यांनी सांगितलं की त्यांना सांगा मुलाखत आपल्याला जी द्यायची आहे ही माझी देण्याची इच्छा नाही. आणि गांधीजी आडवं बोलले त्यावेळी त्यांना उपरोधात्मक की तुम्हाला माहिती आहे की मला इंग्रजी भाषा येत नाही, अशा पद्धतीनं मला कुठलाही संदेश 15 ऑगस्टच्या निमित्तानं द्यायचा नाही. त्याच्यानंतर 12 ऑगस्टला त्यांनी कलकत्त्याला गेले, त्या ठिकाणी प्रार्थना घेतली. त्यावेळेचे म्हणजे 1 वर्ष आधी 16 ऑगस्ट 1946ला जेव्हा दंगली उसळल्या कलकत्त्यामध्ये जिना यांच्या मुस्लिम लीगच्या आवाहनानंतर ज्या दंगली उसळल्या त्याही वेळी त्यांचे एक मुख्यमंत्री होते तिथले, ते मुख्यमंत्री सोहरावर्दी हे त्यांचं नाव होतं आणि ते सुद्धा महात्मा गांधींच्या सोबत होते. आणि महात्मा गांधींनी लोकांमध्ये जाऊन कलकत्त्याला तर 4 सप्टेंबर 1947 पर्यंत महात्मा गांधी हे कलकत्त्यामध्ये होते आणि दंगल शमवण्याचं काम केलं. लॉर्ड माउंटबॅटन त्यांच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की माझ्याकडे पंजाबमध्ये 55,000 पोलीस तैनात होते परंतु पंजाबची दंगल आम्ही शमवू शकलो नाही, परंतु एका माणसाने मात्र कलकत्त्याची दंगल शमवण्यामध्ये यश मिळवलं. आणि महात्मा गांधींनी जेव्हा स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपल्या ब्रिटिश मित्रांना पत्र लिहिताना सांगितलं किंवा भारतीय लोकांना पत्र लिहिताना सांगितलं एकट्या माझ्यामुळे हे स्वातंत्र्य मिळालं नाही, मी एक निमित्त मात्र आहे, सर्वांचंच योगदान आहे. इतका मोठा महापुरुष 15 ऑगस्ट 1947ला दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नव्हता जेव्हा की सरदार पटेल आणि नेहरूंना मात्र याची खंत वाटत होती. लक्षात आलं बेटा तुझ्या?